संजय राऊत सध्या पत्रकार परिषद घेतात. आपण थेट जाऊया. शिवसंवाद यात्रेला विदर्भातून सुरुवात होतीये. संजय राऊत सध्या नागपूरमध्ये आहेत. शिवसेनेचे सर्व खासदार या संवाद यात्रेत सहभागी होतील. सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. मी नागपूरचा प्रेस क्लब विषयी ऐकलं होतं की असा प्रेस क्लब अख्ख्या देशात नाही, आणि मला अनेकांनी सांगितलं होतं एकदा तरी आमचा प्रेस क्लब पाहायला या. म्हणून मी कृपाल तुमाने साहेबांना सांगितलं आमच्या की आपण प्रेस क्लबला जाऊ नागपूरच्या, आणि दुष्यंतजींनाही सांगितलं, आणि तिथेच पत्रकारांशी संवाद साधला. मला वाटलं खरोखर क्लबमध्ये जावं किंवा असं एखाद्या रिसॉर्टमध्ये आपण येतो ना, छान, ते फार प्रसन्न वातावरण आहे पत्रकारांसाठी नागपूरमध्ये. इथे आम्ही शिवसंपर्क अभियान जे शिवसेनेचं सुरू होत आहे, त्यासाठी विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागामध्ये शिवसेनेच्या सर्व खासदारांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी 4 दिवस जावं, पत्रकारांशी खास करून संवाद साधावा, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे उपक्रम राबवण्याच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार मी नागपूरला आलो. माझ्या बाजूला कृपाल तुमाने आहेत, रामटेकचे खासदार, मुंबईचे खासदार राहुल शेवाळे आहेत, ते चाललेले आहेत गडचिरोली. राजन विचारे ठाण्याचे खासदार आता निघाले आहेत तिथून गोंदिया. संपूर्ण जिल्ह्यात मराठवाड्याच्या, विदर्भाच्या आमचे खासदार जातील, काम करतील, संवाद साधतील. बाकी सगळे आमचे सगळे स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही ओळखता. दुष्यंत चतुर्वेदी जे आहेत, प्रमोद मानमोडे आहेत. महाराष्ट्रात विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामुळे नागपूरचे सगळे प्रमुख नेते मुंबईला आहेत, आणि संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे इकडले राष्ट्रीय नेते सुद्धा दिल्लीत आहेत. आम्ही मात्र पक्षाच्या कामासाठी यावेळेला इथे आलो. महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार जरी असलं तरी शिवसेना ही या महाराष्ट्रातली प्रमुख राजकीय संघटना आणि पक्ष आहे, आणि संघटन हे शिवसेनेची खरी ताकद आहे. सत्ता असते, सत्ता नसते, राजकारणामध्ये चढउतार होत असतात, पण गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात टिकून आहे, काम करते आहे. ते फक्त मजबूत संघटनेच्या आधारावर. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा तर एक वेगळा कालखंड होता. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेनं अधिक ताकदीनं राज्यात उभं राहावं, काम करावं. विधानसभा मतदारसंघात किंवा लोकसभा मतदारसंघात जिथं शिवसेना यापूर्वी लढू शकली नाही, अशा मतदारसंघांची काळजी घ्यावी, तिकडल्या कार्यकर्त्यांना बळ द्यावं, आणि शिवसेनेविषयी जे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे सध्या, तो गैरसमज दूर करण्यासाठी लोकांपर्यंत पोचावा आपल्या माध्यमातून खास करून. अशा प्रकारचा शिवसंवाद दौरा हा योजलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं आणि खास करून विदर्भानं बाळासाहेब ठाकरेंवर आणि शिवसेनेवरती खूप प्रेम केलं. मोठ्या प्रमाणात खासदार निवडून दिले. कधी काळी आमचे आमदारसुद्धा इथे चांगले निवडून येत होते. गेल्या काही वर्षापासून
विधानसभेमध्ये आमचं प्रतिनिधित्व विदर्भातलं कमी झालेलं आहे. याला काही कारणं आहेत. ती कारणं दुरुस्त करावीत आणि पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्यातून शिवसेनेनं झेप घ्यावी अशा पद्धतीचं काम आता सोपवलेलं आहे सगळ्यांवर. त्याची सुरुवात आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या शहरातून काम सुरू करावं. भविष्यात इथे महानगरपालिका आहेत, इतर निवडणुका असतील, त्यात लक्ष घालावं. यासाठी आम्ही हे काम सुरू केलं आहे. बाकी फार राजकारण इथे येऊन करण्याची इच्छा नाही, पण आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवू. जसं इतर पक्षांना त्यांचा पक्ष वाढवायचे अधिकार आहे, तसा शिवसेनेलाही आहे आणि तो आम्ही वाढवू. मला असं वाटतं एवढंसं निवेदन पुरं आहे. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर विचारा. हा प्रश्न अपेक्षित होताच मला. भावना गवळी आम्हालाही दिसत नाहीत. याचा अर्थ त्या शिवसेनेत दिसत नाहीत असं नाही. भावना गवळी यांनी रितसर परवानगी घेतलेली आहे पक्षाची. त्यांच्या मागे केंद्र सरकारने जो ईडीचा ससेमिरा लावलेला आहे, काही कायदेशीर बाबी लावलेला आहे, त्या संदर्भात त्यांना कोर्टामध्ये जाणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी रितसर परवानगी घेऊन आज त्या इथे उपस्थित नाही आहेत. पण त्यांच्या वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे पोचलेले आहेत. राऊत साहेब, एकंदरीतच जो पश्चिम विदर्भामध्ये जे काही सुरू आहे शिवसेनेमध्ये, म्हणजे पत्र देणे, भेटी घेऊन नाराजी व्यक्त करणे, सहसंपर्क प्रमुखाने आपल्याच आमदाराला खंडणी खोर म्हणणे, हा सगळा ह्या नाव घेऊन बोला ना. नितीन देशमुखांच्या विरोधात खंडणीखोर असं पत्र लिहिण्यात आलं. त्याचबरोबर आधीचे जे तुमचे तिथले विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांना हरवण्यामध्ये तुमच्याच हे दोन्ही विषय पक्षाच्या अंतर्गतले विषय आहेत. अशा जर काही तक्रारी आमच्याकडे आल्या असू त्याच्यावरती आम्ही पक्षाच्या कार्यालयात बसून बंद खोलीत चर्चा करू. जाहीरपणे बोलावा आणि चर्चा करावी असे विषय नाही आहेत. जरूर काही विषय प्रसिद्धी माध्यमातून आलेले आहेत आणि त्यात पक्षप्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. दोन्ही विषय अत्यंत गंभीर आहेत. एकतर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा पराभव, जी अनेक वर्ष जागा आम्ही जिंकली 3 वेळा, तिथे आमचा पराभव का व्हावा, आणि दुसरा एक विषय जो आपण मगाशी म्हटला आमदारांचा. दोन्ही विषयावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. राऊत साहेब, तुम्ही आता म्हटले की ज्या जागेवर शिवसेना लढली नाही किंवा निवडून आली नाही त्या जागेवर आम्ही पक्ष मजबूत करतोय. विदर्भात भाजपकडे 29 जागा आहे आता विधानसभेच्या. त्या जागेवर जास्त फोकस असणार या संपूर्ण अभियानामध्ये. महाविकास आघाडीचा विचार करता सध्या आम्ही ज्या आघाडीमध्ये आहोत तो विचार करता ज्या जागा आमच्याकडे आत्ता नाही आहेत महाविकास आघाडी, नक्कीच त्या जागांवरती आमचं लक्ष जास्त असेल आणि तिथे आम्ही जास्त काम करू. कधी काळी त्या जागांवरती आमचेही आमदार होते विदर्भात आणि त्या दृष्टीनं संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावं, काम करावं अशी आमची भूमिका आहे. सर, ज्या ठिकाणी तुमच्या पक्षाला बळ आहे अशा ठिकाणी तुम्हाला काँग्रेसचं तोडण्यामागे नंतर शिवसैनिक नाराज झाले. कुठे? कोल्हापूर. आपण विदर्भात आहोत आता. नाही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. कोल्हापूरची जागा जी आहे ती अनेक वर्ष शिवसेना लढते, जिंकते. ह्या वेळेला त्या जागेवर शिवसेना भाजपा युती असताना सुद्धा आमच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे, हे स्वीकारलं पाहिजे. त्या जागी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले, जाधव, त्यांचं निधन झालं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार ती जागा लढत आहे. 2024ला आम्ही त्याच्यावरती परत विचार करू, पुनर्विचार करू, हे ठरलेलं आहे. राऊत साहेब, माझा एक प्रश्न आहे. शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेने चालणारा पक्ष आहे. नक्कीच. बहुजन समाज पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे, सुरेश साखरे, परंतु आजही त्यांना जो सन्मान मिळायला हवा तो सन्मान मिळत नाही आणि काहीतरी
कुठेतरी नाराजगी आहे असं वाटत नाही का तुम्हाला? मला असं वाटत म्हणजे नाही. विदर्भामध्ये जर पक्ष वाढवायचा असेल तर मला ते आज दिवसभरात भेटणार आहेत, त्यांची माझी चर्चा होणार आहे. मी हा संवाद साधण्यासाठीच तर आम्ही इथे आलेलो आहोत. हा जो संवाद जो कमी झाला, तुटला, त्याला काही कारण आहेत. त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत आणि सगळे विषय जे आपण सांगताय त्या सगळ्यांशी संवाद साधून पुन्हा त्यांना पक्षाशी जोडलं जाईल. मोदी सरकारने एक रेकॉर्ड केला आहे. काँग्रेसच्या काळात 116 कारवाया झाल्या ईडीच्या देशभरात आणि मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षाच्या काळामध्ये 2974 ईडीच्या कारवाया ज्या आहेत त्या देशभरात झालेल्या आहेत. असं बघताय? केंद्रीय तपास यंत्रणा याचा एक खुळखुळा झालेला आहे. सगळ्यांना ते हलवत दाखवत घाबरवत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाया झाल्या, त्यातला मी एक व्हिक्टीम आहे. माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय माणसाला सुद्धा ईडीचं भय दाखवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या कुटुंबावरती अशा प्रकारचे आक्षेप घेण्यात आले. एक वर्ष झालं, अजून त्यांना काय सापडत आहे? पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत आहेत. पश्चिम बंगाल काल आपण पाहिला असेल, ममता बॅनर्जी यांचे जे नातेवाईक आहेत, अभिषेक बॅनर्जी त्यांचा भाचा, त्याला आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा ईडीने काल बोलवलं दिल्लीमध्ये. पण जाताना अभिषेक बॅनर्जींनी सांगितलं की ईडीने कितीही दबाव आणला तरी मी त्यांच्यापुढे झुकणार नाही. हे राजकीय षडयंत्र आहे. हा राजकीय गैरवापर होतोय तपास यंत्रणांचा. जिथे भाजपची राज्य नाही, जिथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत, तिथेच फक्त ईडीच्या कारवाया होतात. UPAच्या काळामध्ये 10 वर्षामध्ये फक्त 23 धाडी पडल्या आणि गेल्या 7 वर्षामध्ये साधारण 23,000 धाडी पडल्या. त्या कोणावर पडल्या, का पडल्या, त्याच्या मागची प्रेरणा काय आहे? पण एक सांगतो, महाराष्ट्र असेल किंवा बंगाल असेल, ह्या तपास यंत्रणा ज्या आहेत ह्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत. त्यांना वापरलं जात आहे आणि त्याच्यामुळे जर महाराष्ट्र आणि बंगालसारखी सरकार आम्ही पाडू आणि सत्ता आणू असा कोणाचा गैरसमज असेल तर ते भ्रमात आहेत. आम्ही अजिबात वाकणार नाही. मोडण्याचा प्रश्नच सोडा. तुम्ही खोटी प्रकरणं निर्माण करून आमची बदनामी करून ना शिवसेनेला वाकवू शकत, ना या महाविकास आघाडीचा बालबाका करू शकत. सर 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 एक सांगा, तुम्ही हे सांगितलं यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं बॉम्ब फोडणार होते तुम्ही, तुमच्या महाविकास आघाडी बॉम्ब फोडणार होती. आरोप प्रत्यारोप जे आहे ते तुमच्याकडून तितके होत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? दहशत तुमच्या मनात फडणवीसांची दहशत आहे का? काय असतं दहशत? दहशत शब्द आमच्या डिक्शनरीत नाही, माहिती आहे का तुम्हाला? शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की भीती आणि दहशत ही आमची आहे, ही आमची आहे. मी तुम्हाला सांगतो ना, काय तुमची बॉम्बची व्याख्या काय आहे? खोटे आरोप करणं बॉम्ब नाही ना. खोटे आरोप करणं बॉम्ब नाही. एक तुम्हाला, मी मुंबईच्या शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेमध्ये हजारो लोकांचा साक्षीनं ईडीच्या भ्रष्टाचाराचं 13 पानाचं पुराव्यासह पत्र मी प्रधानमंत्र्यांना दिलं, ते मी रिलीज केलं आहे. हा बॉम्ब नाही. ईडीचे अधिकारी मुंबईत बसून, दिल्लीत बसून ज्या पद्धतीनं 60-70 बिल्डरांकडून ज्या पद्धतीनं त्यांनी खंडण्या गोळा केल्या त्याच्याविषयी माहिती देणं पुराव्यासह, हा बॉम्ब जर वाटत नसेल तर तुम्ही बॉम्ब कशा करता म्हणता हे समजून घ्यावं लागेल. खोटे आरोप, खोटे पुरावे विधानसभेत, विधिमंडळात देणं आणि पत्रकारांसमोर देणं, याला मी बॉम्ब मानत नाही. गोपीचंद पडळकर आज असे म्हणाले की तुम्ही शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून फिरत आहे, सिक्युरिटी सोडून जर का फिरले तर शेतकऱ्याच्या भावना खऱ्या तुम्हाला पडेल. सर, याला दोन प्रश्न. गोपीचंद पडळकरांनी तुमचा उल्लेख जनाबे संजय राऊत असा केलेला आहे. त्यांनी परत एक असा आरोप केलेला आहे की आदित्य ठाकरेचे तुम्ही राहुल गांधी करतायत, असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. कोणाविषयी बोलायचं हे आमचं साधारण एक ठरलेलं आहे. कोणाला उत्तर द्यायचं आणि कोणावर तुम्ही प्रश्न विचारून तुमची प्रतिष्ठा खाली आणताय. एक बघा, प्रश्न जो आहे भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने येतोय की शिवसेनेला जनाब जनाब, हा काय आहे जनाब? या देशामध्ये 22 कोटी मुसलमान राहतात. त्यातले हजारो मुसलमान
हे भारतीय जनता पक्षालाही मतदान करत असतील, हे आम्हालाही मतदान करत असतील. ज्या नागपूरमध्ये मी आज बसलेलो आहोत त्या नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. एक हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी या देशातली एक प्रमुख संघटना आहे. आम्ही त्यांच्याकडे अनेकदा आदरानं पाहतो. त्या संघटनेचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांची जर गेल्या काही काळातली वक्तव्य आपण पाहिलीत मुस्लिम समाजाविषयी, मुस्लिम बांधवांविषयी, तर तुम्ही संघालाही जनाब सेना म्हणणार का? पहा ना, मोहनराव भागवत सरसंघचालकांनी गेल्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये अनेकदा सांगितलं की मुसलमानांचा आणि हिंदूंचा DNA सारखा आहे. म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले, त्या जनाब संघाचे प्रमुख झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मुसलमानांसाठी एक राष्ट्रीय मंचाची स्थापना केली. राष्ट्रीय मंच काढला ना त्यांनी, म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले का? मोहनराव भागवत यांनी असं सांगितलेलं आहे अनेकदा की जे या देशातले नेते, राजकारणी किंवा अन्य कोणी या देशात मुसलमानांनी राहूच नये अशी भूमिका मांडत असतील तर ते हिंदू नाही, त्यांना हिंदू म्हणता येणार नाही. मोहनराव भागवतांना तुम्ही जनाब अशी उपमा देणार की भारतीय जनता पक्षाला तुम्ही, बीजेपीला तुम्ही PJP म्हणजे पाकिस्तान. मुसलमान या हजारो लाखो मुसलमान, कोट्यवधी अनेक राज्यपाल मुसलमान आहेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले. केरळचे राज्यपाल मुसलमान आहेत. त्यांना म्हणायचं आहे, जसं मगाशी म्हणालो, मग भारतीय जनता पक्षानं अल्पसंख्याक सेल कशा करता निर्माण केलाय? कोणासाठी निर्माण? ज्याने समोरून सांगितलं की MIM सारख्या पक्षाशी शिवसेनेची कधीच युती आणि आघाडी होणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि MIM यांची छुपी युती कशी झाली उत्तर प्रदेशमध्ये आणि बंगालमध्ये या अख्ख्या देशानं पाहिलं. भारतीय जनता पक्ष आणि MIM यांची युती आहे आणि शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत MIMनं आम्हाला ही ऑफर द्यायचं जे नाट्य घडवलं ते फक्त शिवसेनेला बदनाम करण्यासाठी. हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. भेट घेणार का? कारण भाजप असं नेहमी सांगतं की संघ आमचे मार्गदर्शक आहेत. तर तुम्ही का संघ तुमचे मार्गदर्शक आहेत, आमचे का नसून आहेत? तुम्ही ते भेट घेऊन त्यांना सांगणार का? जर बाळासाहेब ठाकरेंना संघाचे नेते, भाजपचे नेते सातत्याने भेटत होते, हिंदुत्ववादी एक विचारधारेचे मार्गदर्शक म्हणून, आम्ही भेटणार त्यांना, आम्ही भेटू त्यांना. त्यात चुकीचं काय? सर तुम्ही आता इथून राहू सर माझा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आता इथून चंद्रपूरला जाणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा जल शिवार योजनेच्या मध्ये महाघोटाळा झाला आहे. 125 करोडचा घोटाळा झाल्याचा आरोप काल एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावलेला आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार सुद्धा दिलेली आहे. आता तुम्ही चंद्रपूरला जाणार आहे, या प्रकरणाबद्दल तुम्ही तिथे चौकशी करून ती चौकशी लावणार आहेत का? मुख्यमंत्री चौकशी करतायत त्या प्रकरणाची माझ्या माहितीप्रमाणे. तो संपूर्ण विषय मुख्यमंत्री कार्यालयात पोचलेला आहे, तुम्ही जो सांगताय तो, आणि त्याच्यावरती नुसती चौकशी नाही, ते तुम्हाला कारवाई झालेली दिसेल. क्या होता है पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्यू, आप मुझे बता सकते हो? क्या होता है स्प्लिट, क्या होता है ये? देखिए, महाराष्ट्र की सरकार एक कॉमन मिनिमम प्रोग्राम पर बनी है. किसी पार्टी ने एक दूसरे में अपना विलय नहीं किया है. अपने अपने आइडियोलॉजी लेकर हम आगे जा रहे हैं. शिवसेना एक प्रखर हिंदुत्ववादी पार्टी है, आज भी है और कल भी रहेगी. नंबर 1, आपने कहा कि पॉलिटिकल आइडियोलॉजी, ये सिर्फ शिवसेना के लिए सवाल है क्या? आप ये सवाल भारतीय जनता पार्टी से पूछना चाहिए. कश्मीर में महबूबा मुफ्ती के साथ जब आपने सरकार बनाई तब आपकी पॉलिटिकल आइडियोलॉजी कहाँ गई थी? ये सवाल कभी आप उनसे पूछिए. ऐसे बहुत से सवाल मेरे पास है, लेकिन वो बात मैं यहाँ नहीं रखना चाहता. आमची इच्छा आहे की एकत्र निवडणुका लढाव्यात महाविकास आघाडी म्हणून.
आणि जरी आघाडी होऊ शकली नाही तर शिवसेना इथे स्वतंत्रपणे निवडणुका लढेल. माझा प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस जे आपले विरोधी पक्षनेते आहेत ते बोलले की आम्ही स्वतःच्या स्वबळावरती विधानसभेच्या निवडणुका लढू आणि बहुमताने निवडून येऊ हे सिद्ध करून आम्ही दाखवणार आणि भगवा आम्ही फडकवू असंही महाराष्ट्रावरचं त्यांचं म्हणणं आहे. नाही, भारतीय जनता पक्षाचा भगवा आहे का मला माहीत नाही. भगवा शिवसेनेचा आहे आणि त्या भगव्याचा झेंडा आणि दांडा फक्त आमचाच आहे. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाविषयी अशी भूमिका घेऊन काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्वबळावर लढा, काही लढा, त्यांचा पक्ष आहे, त्यांची भूमिका आहे. आमची भूमिका, आम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये आमच्यासुद्धा ही वेळ येऊ शकते स्वबळावर लढण्याची. बार्डेंना राज्यसभेवर पाठवून ती जागा पार्थ यांना देण्याचा मावळ काय विदर्भात आलंय का? मावळ मतदारसंघ विदर्भात आलेला नाही ना. पण एक असं समज एकंदरीत विचार ग सर. सेनेचा मुख्यमंत्री बघा, ही अशी प्रकारची भूमिका अधिकृतपणे कोणी मांडलेली नाही. एखादे कार्यकर्ता भावनेच्या भरात तो मांडतो. मावळचे खासदार आप्पा बारणे आहेत, आमचे श्रीरंग बारणे, तेच राहतील. पार्थ पवार हे एक तरुण कार्यकर्ता आहेत, राजकारणात काम करतायत. भविष्य त्यांचं राजकीय काय असेल याबाबत त्यांचा पक्ष विचार करेल, त्या पक्षाचे प्रमुख विचार करतील. आमच्याकडे काही प्रपोजल आलं त्या संदर्भात तर आम्ही त्या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करू. भारतीय जनता पार्टी ने ही फ्लैग किया है एमआई को शिवसेना के साथ युति यानी राष्ट्रवादी के साथ युति के लिए, लेकिन उन्हीं का आरोप है आप पर कि इस समय अगर भारतीय जनता पार्टी लगातार मांग कर रही है नवाब मलिक के इस्तीफे की, लेकिन आप लोग इस्तीफा नहीं दे रहे. नहीं देंगे इस्तीफा. मैंने आपके साथ आने की बात कर रहे हैं. नहीं, हम इस्तीफा क्यों ले? आप एक गलत इल्ज़ाम में हमारे मंत्री को, हमारे नेताओं को फंसाएंगे. केंद्रीय जांच एजेंसी का दुरुपयोग करके. आपको क्या लगता है अनिल देशमुख का इस्तीफा लेना भी गलती थी? मैं अभी कहता हूँ अनिल देशमुख का इस्तीफा लेना भी गलती थी, नहीं लेना चाहिए था. आप नवाब मलिक कैबिनेट में रहेंगे, हमेशा के लिए रहेंगे. भारतीय जनता पार्टी का जो भ्रम था कि हम पूरा कैबिनेट जेल में डालेंगे, ठीक है, हम भी देख लेंगे. जैसे आपके पास सेंट्रल एजेंसी है, महाराष्ट्र की पुलिस भी अब काम कर रही है और आने वाले दिनों में पता चलेगा कैबिनेट जाता है जेल में या और कोई जाता है जेल में. हाँ, घाईघाईनं तो निर्णय झाला असं मला वाटतं. त्यांच्या बाबतीत थोडंसं आपण संयमाने घ्यायला पाहिजे होतं. कारण अनिल देशमुख यांच्या संदर्भात काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिले आहेत. म्हणजे ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणेनं त्यांच्यावरती शेकडो धाडी घातल्या, CBIनं 22 गाडी, EDनं 50च्या वर धाडी, इन्कम टॅक्सच्या 40 धाडी, एका माणसावरती इतक्या प्रकारच्या धाडी घालून तुम्ही कोणता विक्रम प्रस्थापित केलेला आहात? मला असं वाटत नाही. सर, माझा एक प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सूड भावनेचं राजकारण करीत आहेत का? संपूर्ण देशभरातच सुडाचं राजकारण सुरू आहे आणि महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण जरी चाललं असलं तरी महाराष्ट्राला एक परंपरा आहे. जसं मगाशी तुम्हीच बोललात ना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत जाऊन कधी वाकले नाही, तसं महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी वाकणार नाही. मला असं वाटतं आता संपलं पाहिजे. एक सवाल है, अभी आपने कहा कि महाराष्ट्र पुलिस काम करने लगी है, जल्द ही कुछ नेता और जेल में जाएंगे. वो कौन से नेताओं की जांच चल रही है, ये खुल के बात करें. नहीं, मैं ऐसा आदमी नहीं हूँ कि किसी का भी नाम ले लूँ. जो काम पुलिस को करना है वो पुलिस करेगी. मैं यहाँ बैठकर किसी का नाम नहीं लूँगा. लेकिन इतने एविडेंस भ्रष्टाचार के खिलाफ आए हमारे पास, लोगों ने दिए. जैसे आपने चंद्रपुर की बात कही है ना, चंद्रपुर में जो हुआ है, जो घोटाला हुआ है
गड़बड़ घोटाला, ऐसे बहुत से सैकड़ों घोटाले ऐसे ही दिए हैं। और आपको जल्दी ही पता चलेगा कि केंद्रीय जांच एजेंसी जैसा काम करती है उससे ज्यादा सक्षम हमारी पुलिस है। काश्मीर फाईल्सवर तुमचं एक विधान आहे की ते सत्य आहे, पण अनेक काल्पनिक आहेत. काश्मीर फाईल्सचे 40 ज्या फाईल्स आहेत त्या चित्रपटात सेन्सॉर बोर्डने कट केला. त्याच्यात सुरक्षा पुरवले होते. त्याच्या काल्पनिक काय होतं काश्मीर फाईल्समध्ये? तुम्हाला वाटलं काही काल्पनिक चित्रित करण्यात आलेलं आहे? आजच मी नागपूरच्या वृत्तपत्रामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे एक विधान वाचलं काश्मीर फाईल संदर्भात, की आता आम्ही लवकरच POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हा हिंदुस्थानात आणण्याचा संकल्प सोडलेला आहे. आजच आपल्या मी नागपूरच्या आपण कशा करता कपाळावरती आठ्या आणल्यात? आजच आहे वाचा. मला आश्चर्य वाटलं, त्याच्यावरती उद्या मी सामनात अग्रलेख पण लिहिला आहे की आम्ही वाट पाहतोय तुम्ही POK कधी आणताय, हा संकल्प कधी पूर्ण करताय. आमच्यासारखे प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त लोक हे असे आस लावून बसलेत की आणा, फक्त POK येण्याआधी POK फाईल सिनेमा काढू नका. सिनेमे काढल्याने POK येणार नाही हिंदुस्थानमध्ये, किंवा सिनेमे काढल्याने काश्मीरी पंडितांची घरवापसी होणार नाही. गेल्या 7 वर्षामध्ये काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन होऊ शकलं नाही. गेल्या 7 वर्षामध्ये काश्मीरी पंडितांना फक्त 16% घरं देऊ शकलंय सरकार. ते काश्मीरी पंडितांविषयी आक्रोश करत आहे, याचं मला दुःख आहे. बाळासाहेब ठाकरे एकमेव नेते होते हिंदू हृदय सम्राट, त्याने काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आसरा दिला. त्याने काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आसरा दिला आणि त्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जागा राखीव ठेवल्या. भारतीय जनता पक्षाच्या राज्य असणाऱ्या कोणत्या राज्याने हे केलंय का, किंवा केंद्राने तरी केलंय का गेल्या 7 वर्षामध्ये? पण हे आम्ही केलंय, शिवसेनेने केलंय, आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही नेला नाही तो. पण असंही म्हटलं जातं कारण की राजकारणात सगळं काही शक्य किंवा काही होऊ शकतं. भविष्यामध्ये असं बोललं जातं काही जण शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येतील कारण राजकारणात काही होऊ शकतं. तुमचा प्रश्न रिपीट करा, लोकांना ऐकू द्या परत. मध्ये मध्ये येत असते की भाजप आणि सेनेतला वाद किती विकोपाला गेला असला तरी भविष्यामध्ये भाजप आणि सेना एकत्र येतील कारण राजकारणात काही होऊ शकतं. असं नाही आहे शिवसेनेच्या बाबतीत, इतरांच्या बाबतीत होत असेल, पण शिवसेना एखादी त्या टोकाला ज्या पद्धतीच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेलं आहे ते निर्माण करण्याची गरज नव्हती. 25 वर्ष आपण एकत्र काम केलं, एकत्र नांदलं, आपली विचारधारा एक होती, हिंदुत्वासाठी आम्ही काम केलं एकत्र. अशा वेळेला अपघातांना जरी मार्ग आमचा कागदपत्रावरती विश्वास आहे. हे पेनड्राईव्ह वगैरे हे नागपूरचं डिजिटल प्रकार आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर 100 करोड आरोप लावण्यात आला. तुमच्या पक्षाने त्यांच्यावर 100 करोड लावला नाही. आणि तुम्ही लावला कसं काय म्हणता? त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले काय? मग आमच्यावर झालेत का? नवाब मलिकवर झालेत का? अनिल देशमुखवर झालेत का? कोणावर झालेत आरोप सिद्ध? काय प्रश्न आहे आपला? आरोप कोणावर सिद्ध झालेले नाहीये. ईडीने आतापर्यंत ज्या कारवाया केल्या आहेत हजारो, त्यातल्या फक्त 19 लोकांवरती गेल्या 7 वर्षात आरोप सिद्ध झाले. चला, धन्यवाद. कोण? 24 सप्टेंबर 2020 ला आपली देवेंद्रजींची भेट झाली होती. आपण सामनासाठी इंटरव्ह्यू घेणार होता. चालू आहे रोज इंटरव्ह्यू त्यांचा आणि माझा. शिवसंपर्क अभियानामध्ये भावना गवळी पुरावे दाखवले आहेत की ते दुया साहेब जे आले होते ते शासकीय दौऱ्यावर आले होते, त्यांची हत्या झाली असा आरोप त्यांचा आहे. आपण त्यांच्यासाठी काय नेमकं करताय, काय
मला हे जे आपण म्हणता ॲडव्होकेट सतीश उके यांनी माझी आज भेटण्याची वेळ मागितलेली आहे आणि मी त्यांना भेटणार आहे. सर, देवेंद्र फडणवीस विरोधात डझनभर पुरावे सकट फायली राज्य सरकारने दिल्या आहेत. ॲडव्होकेट सतीश उकेंनी आज ते मला भेटणार आहेत. आज त्यांनी माझी भेटण्याची वेळ घेतलेली आणि मला ते भेटणार आहेत. सर, विदर्भामध्ये भाजपची टक्कर द्यायला निघाले. टक्करचा प्रश्न काय, शिवसेना आहेच नाही इथे. विदर्भामध्ये 2014 तुम्ही एकत्र लढले, 6 आमदार निवडून आले, आता 4 आले निवडून. तुम्हाला थोडं मागे जावं लागेल. तुम्हाला मी सांगतो, हा टक्कर बिक्करचा विषय नसतो इथे. हा टक्करचा विषय नाही आहे. विदर्भात शिवसेनेचं संघटन अत्यंत उत्तम आहे. विदर्भात शिवसेना फार जुनी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या आधीपासून शिवसेना इथे काम करते. आमचे खासदार आहेच. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अमरावती सोडला तर आपण बुलढाण्यापासून ते रामटेकपर्यंत आमचे खासदार आहेत. युतीच्या काळामध्ये 25 वर्षापूर्वी जेव्हा युती झाली, शिवसेना भाजपा युती झाली, तेव्हा जे जागा वाटप झालं त्यावेळेला, तेव्हा विदर्भातल्या बहुसंख्य जागा भारतीय जनता पक्षाने घेतल्या. त्याच्यामुळे इथे काही काळ आम्हाला आमची पिछेहाट झाली. कोकण, मुंबई किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही काम केलं, मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात काम केलं. पण विदर्भावरती भारतीय जनता पक्षाने तेव्हा अधिकार सांगितला. त्यातून थोडा आमच्या संघटनेला सेटबॅक बसला. त्यातून आता आम्ही बाहेर पडतो आहोत आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं शिवसेनेचं काम इथे सुरू करतो आहोत. निवडणुका झाल्या, 5 राज्यामध्ये 4 राज्यात भाजपाने जिंकून घेतलं आहे. 1 राज्य काँग्रेस हातावर ते निघून गेलंय. काँग्रेसचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? त्यानंतर भाजप जे 4 राज्यात जिंकून आली आहे, त्यांना काय वाटतं? त्याबद्दल काय सांगतो? जे होते ते त्यांना मिळालं. जिंकलं कुठे? काय जिंकलं? युपीमध्ये ते होतेच होतेच. पंजाब जिंकलं असतं तर म्हटलं असतं जिंकलं म्हणून. बघा, उत्तर प्रदेश जिंकणं, उत्तराखंड जिंकणं, गोवा जिंकणं, जे त्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे कायम राहिलं. जिंकलं काय? पंजाबमध्ये त्यांना 2 जागा मिळाल्या नाहीत. प्रधानमंत्री स्वतः प्रचाराला गेले, अमित शहा गेले, अख्खं केंद्र सरकार पंजाबमध्ये उतरलं. खरं म्हणजे इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पक्षांना पंजाब जिंकायला पाहिजे होतं. तर या देशात त्यांचा गौरव त्यांना मिळाला असता की पहा, पंजाब नव्हतं आणि पंजाब जिंकलं. जे आहे ते आहेच. आमच्याकडे काहीच नव्हतं. आम्ही काय गमावलं? आमच्याकडे काही नाही गमावण्यासाठी. संजय राठोड यांनी जो राजीनामा दिला, बोला ना काय. त्यांची पण राजीनामा घेणं ही चूक होती का? नितीन गडकरी तुमचे मित्र आहे, सध्या नागपूरमध्ये खासदार महोत्सव सुरू आहे. आमंत्रण वगैरे आलं का तुम्हाला? चांगला प्रश्न आहे. नितीन गडकरी सगळ्यांचे प्रिय आहेत. ते एक प्रिय व्यक्तिमत्व आहे आणि देवेंद्रजी पण सगळ्यांना प्रिय आहेत. मग उत्तर प्रदेश और गोवा में जिस तरीके से हार हुई, अभी दिसंबर में गुजरात में चुनाव है, क्या उस हार के बावजूद भी आप लोग गुजरात में हिम्मत कर रहे हैं चुनाव लड़ने की? हिम्मत की बात क्या होती है? राजनीति में हिम्मत कभी हारनी नहीं चाहिए. अभी पंजाब में बीजेपी चुनाव नहीं लड़ेगी क्या? हार गए इसलिए? आप मुझे बताइए. पंजाब में बीजेपी बुरी तरह से हार गई, डिपॉजिट चले गए. परसेंटेज उनका काफी बढ़ा है, वोट 7% तक गया हुआ है. 7 इतनी बड़ी पार्टी का सिर्फ 7%? क्या बात है? और हम 2% मिलते हो तो सिर्फ 2%. 7% इतनी बड़ी पार्टी को अगर मिलता है पंजाब में तो आप उसको गौरवान्वित कर रहे हो. तो अगर पंजाब में बीजेपी वापस चुनाव लड़ेगी तो हम भी देश भर में लड़ेंगे. चलिए, धन्यवाद. संघटन मजबूतीसाठी मुंबईमध्ये शिवसेना भवनामध्ये एक सुंदर आयोजन होतं. तिथे सामान्यांचे प्रश्न जनता दरबारच्या माध्यमातून सोडवले जातात. नागपुरातील असं काही होणार आहे का? कारण की शिवसेना ही सामान्यांच्या बाजून उभा राहिलेली आहे. आणि सर, विदर्भासाठी एजंडा काय? महाविकास आघाडीचा हाही जाऊन खूप सारे विदर्भासाठी. बघा, आपला जो प्रश्न आहे की नागपुरात विदर्भात काय करणार, त्या संपूर्ण कामाला चालना देण्यासाठी शिवसंपर्क अभियानाची सुरुवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय. शिवसेनेची मराठवाडा आणि विदर्भ शिवसंवाद यात्रा आजपासून सुरू होते. संजय राऊत शिवसेनेचे नेते आणि खासदार सध्या पत्रकारांशी संवाद साधतात. विविध मुद्द्यांवर संजय राऊत सध्या बोलत आहेत. विशेषतः मुद्दे आहेत भावना गवळी यांची या यात्रेसाठी असलेली अनुपस्थिती, यानंतर विदर्भातल्या अकोल्यामध्ये शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असणारा असंवाद, या सगळ्या मुद्द्यांवर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.